शिवाजी महाराजांचा रायगड जिल्हा म्हणून ओळखला जातो ना। अशा या महाडच्या भूमीचं नेतृत्व करत असणारं हे नेतृत्व, या नेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूल्यांचं संघर्षाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला नेहमी साम करत आलेला नेतृत्व आहे ना। अशा नेतृत्वाच्या बरोबर आम्ही रायगड जिल्ह्यातील मावळे काम करतो, या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हा सगळ्यांना आहे की भरत शेठ गोगावले हे आमचे नेते आहेत। या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हा सगळ्यांना आहे। मी मगाशी सुरुवात करताना सांगितलं की भरत शेठ हा जिंदादिल व्यक्तिमत्व आहे। एक हिंदी मध्ये छान अशी कहावत आहे, जिंदगी जिंदादिली का नाम है, जिंदगी जिंदादिली का नाम है, तटकरे जैसा मुर्दा दिल क्या खाक जिया करता है। असं जिंदादिल नेतृत्व भरत शेठच्या रूपाने आम्हाला रायगडला लाभलेलं आहे। आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की रायगडच्या जनतेच्या मनात छत्रपतींचा किल्लेदार म्हणून भरत शेठ यांना संबोधलं जातंय। शेठ बद्दल आपण मिमिक्री करताय काय? अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला। तर या रायगडच्या मातीने, या रायगडच्या शिलेदारांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याच रायगड मधून आपल्याला खासदार म्हणून दिल्लीला पाठवलेला, याची जाणीव सुद्धा आपली थोडक्यात आपल्याला राहिलेली नाही। मी मागच्या वेळेला का चुकीचं बोललेलं का? चुकीचं बोललेलं का? अरे औरंगजेबाची आवड कितीही काही करा, भरत शेठला मागच्या वेळेलाच मी सांगितलं होतं, पण भरत शेठ असं नेतृत्व आहे, आम्हीही सारे म्हणजे साहेबांचा आदेश हा शिवसेनेसाठी शेवटचा आदेश असतो। काळ्या दगडावरची सभेत रेग असते, एकदा शब्द दिला तर माघार घेत नाही।